SP क्राईम न्यूज नेशन. अधिकृत आकडेवारीनुसार 2015 ते 2025 या 10 वर्षांच्या कालावधीत पुण्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाऱ्यांनी धक्कादायक स्वरूप धारण केले. या काळात पुणे पोलिसांनी एकूण 1137 गुन्हे नोंदवले असून 1614 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 37,301.8 कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दरवर्षी जप्तीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे आकडे दर्शवतात. 2015 मध्ये केवळ 54 गुन्ह्यांची नोंद होती तर 2022 पर्यंत ही संख्या 150च्या पुढे गेली. अटकांची संख्या 2023 मध्ये सर्वाधिक 215 इतकी नोंदली गेली. विशेषतः 2023 आणि 2024 ही वर्षे मोठ्या कारवाईंसाठी ओळखली जात असून 2023 मध्ये सुमारे 17.84 कोटींची जप्ती तर 2024 मध्ये थेट 3,680.20 कोटींची विक्रमी जप्ती झाली. फेब्रुवारी 2024 मध्ये दौंड येथे पुणे गुन्हे शाखेने उघडकीस आणलेली MD ड्रग्ज लॅब ही या दशकातील सर्वात मोठी कारवाई ठरली. या कारवाईत 1,836 किलो कृत्रिम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, ज्याची किंमत सुमारे 3,672 कोटी असल्याचे सांगण्यात आले. तज्ज्ञांच्या मते अंमली पदार्थाकडे तरुण मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. पुनर्वसन केंद्रांच्या माहितीनुसार दरमहा सुमारे 100 नवीन रुग्ण दाखल होत आहेत. त्यापैकी 20% अधिक हे अंमली पदार्थांचे व्यसनी असतात. पुणे पोलिसांनी शहरभर विशेष पथके तैनात केली असून पब्स बार्सवर कडक कारवाई, गुप्त माहितीच्या आधारे छापे आणि गुन्हेगारी नेटवर्क मोडीत काढण्याची मोहीम सुरू आहे. नागरिकांनी अशा अवैध व्यवहारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ही आकडेवारी पुण्यातील अंमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्याचे गंभीर वास्तव समोर आणत असून समाज, कुटुंब आणि तरुणाईसाठी ही मोठी सामाजिक चिंता बनली आहे.